मुंबई ही महाराष्ट्राची की कोणाची? मुंबई हे महाराष्ट्राचे नैसर्गिक बंदर आहे. तसेच भौगोलिक, आर्थिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या मुंबई ही महाराष्ट्राचीच असे ठामपणे सांगितले ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. संयुक्त महाराष्ट्राचा लढा जेव्हा पेटला होता तेव्हा मुंबई ही महाराष्ट्राची की कोणाची हा प्रश्न दिल्लीच्या दरबारी चर्चेत होता. अनेकांचा डोळा या सोन्याच्या नगरीवरती होता. अशा वेळी एका महामानवाने म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्राची बाजू सडेतोडपणे लावून धरली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त दलितांचे नेते नव्हते, तर ते प्रगत भारताचे शिल्पकार होते. मुंबईच्या प्रश्नांवर त्यांनी मांडलेली भूमिका आजही आपल्याला प्रेरणा देते. जेव्हा फाजल अली कमिशन समोर साक्ष देण्याची वेळ आली तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुराव्यानिशी हे सिद्ध केले, मुंबईवरती कोणाचा हक्क असेल तर तो पहिला हक्क मराठी माणसाचाच असेल. त्यांनी स्पष्ट बजावले होते की महाराष्ट्रापासून मुंबईला वेगळं करणं म्हणजेच शरीरापासून आपलं हृदय वेगळं करण्यासारखं आहे. आज आपण मुंबईमध्ये जे ताठ मानेने जगतोय त्यामागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ती वैचारिक बैठक आणि ती संविधानिक दूरदृष्टी होती. त्यांनी कामगारांसाठी दिलेला लढा असो की मुंबईच्या विकासासाठी दिलेला आराखडा, प्रत्येक वेळेस बाबासाहेबांनी महाराष्ट्राचे हितच जपलेले आहे. शेवटी एवढंच सांगेल की मुंबई ही कोणत्या ऐरागैराची नसून मुंबईवरती पहिला हक्क हा मराठी माणसाचाच आहे आणि मुंबई ही महाराष्ट्राचीच राहणार. जय भीम.